जसं मला इलेक्शनची प्रक्रिया माहिती आहे त्यानुसार कुठलंही नाव कमी करताना आपण त्याचा काहीतरी एक फॉर्म असतो तो फॉर्म भरून दिलेलाच आहे. मग प्रशासनाने जर असा कुठलाही फॉर्म न भरता ही नावं जर कमी झाली असतील किंवा दुसरीकडे गेली असेल ही प्रशासनाची चूक आहे. आणि ही जर तुम्ही त्यांच्या निदर्शनात जर आणून दिली असेल तर त्यांनी कुठल्याही प्रकारचं कागदपत्र न घेता त्यांनी पूर्ववत करायलाच पाहिजे ना. तुम्ही बदलताना विचार केला का? बदलताना त्याचं नियम व्हेरिफिकेशन करावं स्थानिक गावात. बोललो ना मी आता सगळ्यांनी की कुठल्याही माणसाचं नाव कमी करायचं असेल तर त्याचं म्हणणं ऐकल्याशिवाय करता येत नाही. तुम्ही जे म्हणता त्याला ते निवडणूक आयोगाचे ह्याच्यामध्ये ते दिलेले आहेत फॉर्म्स आहेत हे फॉर्म असतात वेगवेगळे. समजा तुमचं नाव 18 वर्षाचे झाले म्हणून मुलाचे इन्क्लूड करायचं त्याला 6 नंबर फॉर्म भरावा लागतो. तुमच्या नावात चूक झालेली आहे वडिलांचं नाव वेगळं आलंय तर ते वेगवेगळे 5-3-4 प्रकारचे फॉर्म आहेत. किंवा तुम्ही दिवेवरून सासवडला राहायला आला किंवा सासवडून जिजुरीला राहायला गेला पत्त्यात बदल झाला त्याच्यासाठी एक वेगळा फॉर्म. मेनली इन्क्लुजनसाठी डिलिशनसाठी एखाद्या माणसाचं करायचं त्यांच्या जर कोणी तक्रार केली तर दोघाही तक्रारदाराला आणि ज्याचं नाव डिलीट करण्याचं प्रपोज करण्यात आलंय तर दोघांचंही म्हणणं ऐकल्याशिवाय त्यांना करता येत नाही. जर अशी तक्रार दाखल नसेल आणि जर प्रशासन 18,000 नाव कमी केली असेल तुम्ही कोर्टात जाणार भविष्य? हो समजा हे नाही केलं तर जावंच लागेल. त्यांना निदर्शनाला आणून देतोय पत्रात म्हटलंय मी कोट केलेलं आहे रूल. आणि शिवाय त्यांना तरतूद आहे त्या कायद्यातच तरतूद आहे की इनअडव्हर्टंटली जी डिलीट झालेली आहे आणि त्याचा रूलही मी सांगितला 21 रूल म्हणा किंवा 21 सेक्शन म्हणा. रूल नंबर 21 प्रमाणे अशी जी नावं डिलीट झाली ती त्यांनी स्वतःहून इन्क्लूड करावे. त्याला इयर म्हणजे कलर हे करून मार्किंग करून तुम्हाला मी ते दाखवलं त्याची एक कॉपी देतो तुम्हाला. आणि आता ती मोहीम पण चालू झालेली आहे त्यांची गोष्टीची. हा एक योगायोग आहे परवाच आज किती तारीख आहे तात्काळ करावे त्यांना 1 महिनाभर मिळालंय. 25 आज 29 आहे म्हणजे 3 दिवसापूर्वी ते सुरू झालंय. अर्थात हे आम्ही इलेक्शन झाले तेव्हापासूनच शोधत होतो की मग फक्त भूषणीचाच का अभ्यास करायचा. मग जर आपण माणूस कॉम्प्युटरवर आपल्या बसवतोच येते 19चा सगळा रोल 24च्या सगळ्या रोलची तौलनिकदृष्ट्या कम्पेअर करावा आणि त्याच्यात ही 18,000 नावं मिळाली. आणि ती पहिल्यांदा जे राज्याचे प्रमुख आहेत त्यांना निदर्शनाला आणलं त्यांना ती प्रत मिळाली फोनवर बोलणं झाले त्यांनी ताबडतोब सूचना देण्याचं मान्य केलेलं आहे. तर आंदोलनाची ते म्हटलं तशी वेळ येणार नाही एकदा हे त्यांना त्यांच्या नजरेला आणून द्यावं. सोमवारी त्यांना एक पुस्तकही देतोय पत्रही देतोय आणि ही सगळी नावं रिस्टोर करावी विदाऊट एनी ट्रबल टू दो सिटीजन किंवा त्या नागरिकांना कुठल्याही प्रकारे फॉर्म भरा तुम्ही ऑनलाईन या 6 नंबर भरा. तुम्ही आहेत का तुमची यंत्रणा 250 लोक आहे आपल्याकडे BLO. आता ह्याच्यातून म्हणजे 18,000 नावं घेतली. आता हा तुम्ही अभ्यास केला तुमच्या माहितीनुसार 18,000 नावं आली पण याच्यात अशी पण काही नावं असू शकतात की जी कदाचित तुमच्या निदर्शनास आली नसते. असं पण काही आकडा असू शकतो. ह्याच्यासाठी तुम्ही लोकांना अपील करणार आहे किंवा तुम्ही ह्याच्यात कोणाचं जर झालं असेल अशी लोक काही त्यांनाही मी अपील करू इच्छितो की याच्यातून काही राहिलं असेल. आता 1-2% नावं मयत मतदाराची असण्याची शक्यता डावलता येत नाही. ते 19 नंतर समजा मयत झाली किंवा त्याच्यापूर्वी झाले होते पण डिलीट झाले नव्हते अशी काही नावं मिळतील आपल्याला. आणि ज्यांना नव्यानं टाकायचे 18 वर्ष झाले म्हणून किंवा पत्ता बदललाय की शिरूर मधून किंवा भोरमधून लग्न होऊन मुलगी इकडे सासवड तालुक्यात किंवा पुरंदर तालुक्यात आलं तिथे इन्क्लूड होणं गरजेचं आहे. तिथे नाव असेल तर तिथे डिलीट करावं लागतं इथं वगळावं. अशा प्रकारचेही मी अपील करतो ते मात्र आपल्याला करावं लागतं. एखादा मुलगा 18 वर्षात झाला त्याला ऑनलाईन इथं बसल्या करता येतं. ती प्रक्रिया होणार. हा माझं ह्या 18,000 बाबतचं 18,000मध्येच असं समजा माझंच नाव आहे माझंच नाव कळकच्या एकतपूरला गेलंय ते तुमच्या यादीत तुमच्या निदर्शनास आलं नाही पण मला पण ती तक्रार करायची. अशा लोकांना तुम्ही संधी देणार आहे का किंवा तुमच्याकडे त्यांचा सुद्धा विषय लागेल ते सुद्धा आपण करणार आहोत. त्याच्यासाठी एक टोल फ्री नंबर देऊ. सध्या त्यांना कार्यवाही सुरू करू दे. योगायोग असा आहे की त्यांना निवडणूक आयोगाच्या सूचना आलेल्या 3 दिवसापूर्वी आलेल्या. आता हा एक्सरसाइज आपण 15-20 दिवसापूर्वी सुरू केला आणि अगोदर म्हटलं मग फुरसुंदीला सुरू करू. नंतर लक्षात आलं की आणखी बऱ्याच ठिकाणी म्हणून आम्ही ह्या योगेश पुढे संपूर्ण मतदारसंघाच्या 410ची 410 मतदान केंद्राचा स्टडी सुरू केला. अर्थात त्याला गाव बेस धरून गेलो. समजा माझ्या गावात 7 बूथ आहे माझ्या पंचक्रोशीत तर मग 7ही बूथचा केला. हिवऱ्यामध्ये 2 बूथ आहे दोन्हीचाही केला. बोमगावमध्ये 3 बूथ आहे तिन्हीचाही केला. आणि
फुरसुंगी तर तुम्हाला बोलायला नको, पण तो वेल्हा तालुक्यात आहे. फुरसुंगीची मतदार लोकसंख्या संभाजी जवळपास वेल्हा तालुका एवढी आहे. कारण वेल्हा हा छोटा तालुका आहे. आता एकेकाळी तो ताई इकडे या डॉक्टर आता साहेब सांगितलं परीक्षेचा विषय डॉक्टर म्हणून फेमस आहे परीक्षा यासाठी काय स्वतंत्र कक्ष वगैरे स्थापन करणार आहे का? आम्ही पक्षाच्या काय लागेल असं? पक्षाच्या वतीनं आम्ही लोकांना जागृतीची मोहीम हाती घेणार, एक टोल फ्री नंबर देणार. परंतु माझी कामाची पद्धत अशी आहे की काम सुरू झाल्यावर तुम्हाला बोलूनच यावं, पण ते करणार आहे आम्ही. कारण निवडणूक आयोगाने मी त्यांची प्रेस कॉन्फरन्स नोट दिली, तुमच्याकडे असलेली प्रेस नोट, ही प्रेस नोट तुम्हाला आली इलेक्शन आयोगाची. त्यांनी हे करा असं म्हणून त्यांनाही सांगितलं यंत्रणेलाही. ही माझी नव्हे, ही त्यांची प्रेस नोट आहे. आधी दिली. आज शनिवार रविवार आहे आपल्या इकडं आज आमच्या पक्षाची मीटिंग होती सकाळी. उद्याचा रविवारचा सुट्टीचा दिवस आहे. हे तीनही पुस्तक या तीनही अधिकाऱ्यांचे पत्र माझ्याकडे तयार आहेत. या पत्रासकट त्याच्यात काय काय असं का झालंय त्याची कारणं मला कळवा, म्हणजे आम्हाला कळवा, जनतेला कळले पाहिजे कशामुळे झालं. आणि हे तुम्ही त्या लोकांनी फॉर्म भरण्याची आणि त्यांनी तसली घेण्याची वाट न पाहता स्वतः तुमची माणसं जाऊ दे. तुम्ही नेमलेली ती बी यादी आपल्याकडे कोणत्या गावाला कोण बूथ लेवल ऑफिसर आहे की त्याचं हे काम आहे बरोबरी जाण्याचं. आणि ज्यांना फार येत नाही ऑपरेशन, त्यांना काय एकाला सरासरी 70-80 नावं व्हेरीफाय करायचे सरासरी. कदाचित तुम्हाला 100 करावं लागेल, तुम्हाला 40च करावं लागतील. तो भाग दिला. एखाद्या गावात जास्त असतील त्यांना जास्त बूथवरती फिरावं लागेल. ही 15 दिवस जेव्हा आपण अभ्यास केला 15 दिवसाचा जी नावं गावी त्यात नक्की कोण निवडणूक आयोगावर नक्की चर्चा काय आरोप निवडणूक आयोगावर नाही, माझं निवडणूक आयोग ह्या प्रक्रियेत डायरेक्टली येत नाही. ही जिल्हा निवडणूक अधिकारी, जिल्हाधिकारी ते अगदी तहसीलदार आणि त्यांची यंत्रणा संपूर्ण हे त्यांचं काम आहे. निवडणूक आयोग हे रजिस्ट्रेशन ऑफ इलेक्टर्स रूल्स 1960 याच्यामध्ये निवडणूक आयोगावर कोणती ड्युटी दिलेली नाही. ती ड्युटी दिलेली आहे ते डिस्ट्रिक्ट इलेक्शन ऑफिसर म्हणजे कलेक्टर, मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे प्रांताधिकारी आणि सहकारी सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी म्हणजे तहसीलदार यांची ही ड्युटी प्रामुख्याने. ही नावं सगळी ती सर्व लोकांना लोकसभेच्या मतदानापासून वंचितच राहिला आहे. वंचित राहिलेच नाही. याच्यात कोणी तुम्ही तुमच्या गावचं नाव सांगा. आणि मी परवा हे करत असताना आमची मीटिंग पवार साहेबांनी जिल्हा लेवलला घेतली होती. तिथेही हे म्हटलं की ओव्हरऑल आढावा बैठक होती. तर त्याच्यातले 1-2 गावांचं माझ्या शेजारी बाबूसाहेब माहूरकर बसले होते. साहेबांना यायला थोडा वेळ होता म्हणून आम्ही ही यादी त्यांना दाखवली की माहूरमधली ही नावं एवढी वगळली गेली. तुम्ही सांगा की ह्याच्यातले तुम्ही ओळखते. म्हणजे मी ह्याच्यातले 80% ओळखतो. यांची नावं नव्हती मला माहिती, कारण मी बूथवरच होतो. सर्वाधिक कोणत्या गावचा आकडा जास्त आहे? आता आम्हाला हे मोजावं लागेल. सर्वाधिक फुरसुंगी सासवड आहे. जेवढं मोठं गाव तेवढी संख्या जास्त. नाही, आता ह्याच्यात कसं होतं की ते नावं वगैरे ह्याच्यात तुम्ही अभ्यास केल्यानंतर असं वाटतंय की ह्याच्यात कोणाचा राजकीय हस्तक्षेप म्हणजे काही ठराविक आपण जी गावं म्हणतो की जी फेवरमध्ये तुम्हाला वाटतं की हे आमच्या फेवरमध्ये गाव आहे आणि अशाच गावांच्यात मोठ्या प्रमाणावरती हा प्रकार झालाय, असं काय जाणवलं का तुम्हाला की त्याच्यात? नाही, गाव वाईज मी स्टडी केलाय. पण प्रश्न असा निर्माण होतो योगेश याच्यामध्ये की योगेश कामठे हे अमुक एका विचारसरणीचे असं म्हणणं चुकीचं करेल. आणि मी कधी कोणावरही अभ्यास केल्याविना किंवा काही खात्री असल्याशिवाय आरोप करत नाही. असा आरोप करणं की अमुक एक मतदार अमक्या विचारसरणीचा आहे असं कन्फ्युजन कोणालाही काढता येणार नाही. पण मला प्रत्येक गावातल्या प्रत्येक माणसाचं नाव, त्याचं वोटर नंबर, याचं सगळं डिटेल्स मिळालं. त्याचं नाव नाही, मी मतदारांचं नाही म्हणत. राजकीय हस्तक्षेप कमी झाले. राजकीय हस्तक्षेप असं वाटतं की कुठल्या एखाद्या पक्षाच्या लिडरने ह्याच्यात हे करून असं केलंय असं की समजा तुमचं दिवे गाव आहे आपण उदाहरणार्थ की तुम्हाला मानणारी मतदार त्या ठिकाणी आहे की तो भविष्यात आपल्या विरोधातच जाऊ शकतो. असं कुठं काय जाणवतंय का, दिसतंय का तुम्हाला त्याच्यात? प्रशासन जो म्हणतो ना आपण, प्रशासनाच्या पण काहीतरी त्यांना पर्सनल इंटरेस्ट त्यांच्यावर काय असण्याचा प्रश्न आहे. त्यांच्यावर कोणी दबाव आणून हे केलंय का काय असं तुम्हाला म्हणायचं का?
माझा तसा कोणावरही आरोप नाही किंवा तसं म्हणणं चुकीचं ठरेल. पण एक गोष्ट खरी आहे की एखाद्या तालुक्यामधली 18,623 नावं वगळले जाणं ही लहानसहान संख्या नाही की जी आपण अननोटिस जाऊ द्यावी. एक जागृत नागरिक म्हणून ह्या प्रश्न कोणी उचलू नये, त्यांनी स्वतःहून ती पुन्हा इन्क्लूड करू नये, ही त्यांचं काम आहे. आता ती कोणी राजकीय हस्तक्षेपाने केली असं म्हणणं धारिष्ट्याचं दवा होईल किंवा कोणावर तसा आरोप करणं मला स्वतःला योग्य वाटत नाही. कसं नाही सर, अधिकारी म्हणून त्या जबाबदारीतून गेलेला हो. तुम्हाला माहिती आहे, तक्रार केल्याशिवाय कार्यवाही होत नाही. हम्म. आणि मारामारी झाली तरी पोलीस तक्रार केल्याशिवाय पोलीस कारवाई. हम्म. निवडणूक आयोगाला याचा असं काही इंटरेस्ट की 18,000 नाव कमी करायची, त्याला काही नाही. तहसीलदार घेतली नाही, प्रांत घेतली नाही, शिक्षक घेतली नाही दुसऱ्या. याच्या पाठीमागे सगळ्यांचा तक्रार किंवा प्रकार तक्रारदार कोण किंवा काय? तक्रारदार कोण नाही मी तुम्हाला आणि गणेशराव संभाजी. मुळे ऐका ना, गणेशरावांनी जो मुद्दा मांडला तो बरोबर आहे. विजय शिवतारेंनी पाठिंबाच्या काळात तक्रार केली होती. तो विषय वेगळा होता. त्यांनी तक्रार केल्यानंतर निवडणूक आयोगाने पुरंदर हवेली किंवा ती कडूस मतदारसंघाची नाव त्यांनी केली. ऍक्च्युली काहीतरी 2-3 हजार नाव फक्त ती कुठे राहते 500 लोक. परंतु त्या काळामध्ये पुढे जी नावं कमी केली ती नावं परत त्याच वेळेला लावली गेली नाही. त्यामुळे तुम्ही थेट आरोप करा ना, तुम्ही घुसपात असं आहे, मी तुम्हाला संभाजी स्पष्टपणे सांगितलं की मी सुरू का केलं, म्हणजे हे तरी का सुरू केलं. ऍक्च्युली मतदान केंद्रावर हे जाणवलं आणि ते पत्र दुसऱ्या दिवशी लिहिलं मी 9 मेला कलेक्टरांना. आणि त्याचा हा फक्त एक मुद्दा नाही, हे सुहास दिवशी यांना तिथून फोनवर बोललो बेकरातून आणि 5 मुद्दे घेतले. त्यात पुरंदर हवेली मतदारसंघातील लोकसभेचे मतदार वापरले मतदार यात असंख्य चुका, मतदार केंद्रातील नावे जेथे राहतो त्याऐवजी दुसऱ्या मतदान केंद्रात समाविष्ट झाले. 11 पासून आतापर्यंत मिळत